नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. या निवडणुकांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत आपले 200 पेक्षा जास्त उमेदवार घोषित सुद्धा केले आहेत, पण काँग्रेसला 2 याद्या घोषित करूनही 100च्या आसपास सुद्धा उमेदवार घोषित करता आलेले नाहीत. इतकं कमी की काय, काँग्रेस समोर अडचणी संपत नाहीयेत. रोहन गुप्ता जे काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व माध्यमांमध्ये करायचे, ज्यांच्यावर प्रवक्ता म्हणून जबाबदारी होती, ज्यांना काँग्रेसने अहमदाबाद पूर्व या मतदारसंघातून लोकसभा लढण्याच्यासाठी उमेदवारी घोषित केलेली होती, त्या रोहन गुप्तांनी अचानक काँग्रेसला त्यांची उमेदवारी परत केली आहे. काँग्रेसचा प्रवक्ता मैदानातून पळालाय. त्याला कोणत्याही प्रकारे कुठलीही निवडणूक आत्ताच्या घडीला लढायची नाहीये. आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत काँग्रेसची भूमिका मांडण्याच्यासाठी रोहन गुप्ता बोलते असायचे, पण आता अचानक अहमदाबादेत, गुजरातेत काँग्रेसची निवडणुकीची लढाई अर्ध्यावर सोडून प्रवक्ता परत गेलेला आहे. हे फक्त आणि फक्त एकट्या रोहन गुप्ता यांच्याबाबत घडलंय असं नाही. काँग्रेसचे अनेक जुने जाणते चेहरे यावेळेला भाजपाच्या विरोधात निवडणूक नको रे बाबा असं म्हणून पक्षाला कळवून चुकलेले आहेत की त्यांना यंदाच्या यादीत मोजू नये. आणि ही संख्या थोडकी नाही. काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये उमेदवार घोषित करायला सुरुवात केल्याच्या नंतर अनेकांचे निरोप आल्यामुळे अद्याप तरी काँग्रेसला निवडणूक न लढणाऱ्यांचीच एक वेगळी यादी करावी लागते की काय अशी चिंता सतावू लागलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्याकडून काँग्रेसच्या विरोधात प्रामुख्याने उमेदवारांची घोषणा झालेली असताना काँग्रेसचेच लोक मैदान सोडून पळायला लागलेले आहेत आणि ते सुद्धा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर. प्रत्यक्ष निवडणूक ज्या वेळेला जवळ येऊन ठेपेल आणि हा संघर्ष अधिक तीव्र होईल त्यावेळेला काँग्रेसचं काय होईल हा प्रश्न उरतोच. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोदींचा विरोध करण्याच्या साठी म्हणून जी आघाडी उभी राहिली त्या आघाडीचं नेतृत्व ज्या काँग्रेसकडे आहे तिचीच इतकी विस्कळीत अवस्था असेल तर मग सगळी मोदी विरोधकांची आघाडी टिकणार आहे की नाही. असं काय घडतंय की काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीत, मिळालेले उमेदवार तिकीट घेऊ इच्छित नाहीत आणि तिकीट मिळाल्यानंतर ते परत करू इच्छित आहेत. या सगळ्या स्थितीमुळे येत्या दिवसात काँग्रेस समोरची आव्हानं कुठली, भारतीय जनता पार्टीच्या समोर आत्ताच्या स्थितीमध्ये परिस्थिती काय, या आणि अशा विविध प्रश्नांसह आज आपण लक्षवेधीत चर्चा घेतोय की काँग्रेसला उमेदवार का मिळत नाहीयेत याबाबत. या चर्चेत आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा आपण पटकन परिचय करून घेऊ. या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीच्याकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने गणेश हाके आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये काँग्रेसच्याकडून चर्चेसाठी बालाजी गाडे आहेत आणि राजकीय विश्लेषक म्हणून संजय तिवारी आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला पटकन आपल्या सोबत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहेत त्या गणेश हाके यांना आहे. गणेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, येतोय जी. ज्या पद्धतीची स्थिती समोर येते आहे ती काँग्रेसनी स्वतःवर ओढवून घेतली आहे का? प्रसादजी, आपण म्हणाल ते खरं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर होय असंच आहे. कारण कसं आहे की पराभवाची धनी व्हायला कोणाला आवडेल. कारण गेल्या 10 वर्षांमधली काँग्रेसची जी अवस्था, जी विदीर्ण अशा स्वरूपाची अवस्था झालेली आहे, खुद्द जे काँग्रेसचे प्रमुख, जे आज काँग्रेसचे जे प्रमुख असलेले म्हणजे राहुल गांधी सुद्धा अमेठी मतदारसंघ सोडून पळ काढतायत तिकडं. त्याचप्रमाणे सोनिया गांधी लढायला तयार नाहीये. म्हणजे पक्षाचे प्रमुखच निवडणुका लढायला तयार नसतील तर मला सांगा की बाकीच्या लोकांना अशा पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं म्हणजे कशाच्या आधारावरती त्यांनी निवडणूक लढवावी. आणि गेल्या 10 वर्षामध्ये पक्षाच्या एकूण जे काही फाटाफूट म्हणा, अवस्था म्हणा, 2014ची निवडणूक असेल, 2019ची निवडणूक असेल, ज्या पद्धतीनं काँग्रेसचा दारुण पराभव होत चाललेला आहे आणि हे पराभव होत असताना पुढे प्रत्येक
तुम्हाला काँग्रेसमधल्या नेत्यांना, जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते, त्यांना सुद्धा आपलं भविष्य आता काँग्रेसमध्ये उरलेलं नाही, किंवा पुढे काय भविष्य आहे, समोर सगळा अंधार दिसतोय, कुठं चालत जायचं, कसं चालत जायचं, ह्याची म्हणजे सदी विवंचन आहे त्यांना. आणि म्हणून आपल्याकडे मुद्दाम तुम्हाला मी अशोक चव्हाणांसारखा एक मोठा नेता, जो 2 वेळा मी गणेशजी मी येतो आपल्यापर्यंत. प्रत्येक सहभागी व्यक्तीला पुरेसा वेळ देणं गरजेचं असल्यानं आपल्याला प्रतिवादाच्या साठीची संधी काँग्रेसलाही द्यायला हवी. आपल्यासोबत गाडे साहेब आहेत. गाडे साहेब नमस्कार, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? नमस्कार. हो, येतोय. गणेश हाकेंच्या मुद्द्याचा प्रतिवाद करायची आपल्याला संधी, आपली वेळ सुरू होतीये. सर, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं ना, आजचा जो विषय आहे, मुळात देशामध्ये अशी कुठलीही परिस्थिती नाहीये. उलट भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या नेतृत्वावरती, विचारधारेवरती, गेल्या 10 वर्षातल्या कामावरती विश्वास नसल्यामुळं देशातल्या सर्व राज्यांमधले पक्ष फोडावे लागतायत, दुसऱ्या पक्षातनं उमेदवार घ्यावे लागतायत. कारण बीजेपीला स्वतःच्या उमेदवारांवरती, स्वतःच्या नेत्यावरती, स्वतःच्या रणनीतीवरती, स्वतःच्या विचारधारेवरती विश्वास नाही. कारण त्यांना सुद्धा मान्य आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही देशाला लुटण्याचं, देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी, महागाई वाढवण्याचं, अर्थव्यवस्थेचं वाटोळं करण्याचं काम केलंय. म्हणून आताच ते अशोकराव चव्हाणांबद्दल सुद्धा बोलत होते. तुमच्या उमेदवारांवरती विश्वास नाही, म्हणून तर तुम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आमच्या पक्षातले लोक तुमच्या इकडे घेऊन जाताय. शिवसेना तुम्ही फोडून घेऊन गेलात, राष्ट्रवादी तुम्ही फोडून घेऊन गेलात. याचाच अर्थ 400 पारचा नारा ह्या बाष्कळ गप्पा आहेत, हे पोकळ आहे सगळं. असं काही होणार नाहीये या देशामध्ये. रोहन गुप्तांच्या बाबतीमधला जो विषय आहे, तसं भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा काही उमेदवारांची यादी आमच्याकडे आहे की ज्यांनी निवडणुकीमधनं माघार घेतलेली आहे. हाके साहेब पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला देऊ. पण बिलकुल गाडे साहेब, अगदी याच निमित्तानं आपण आपल्याकडची माहिती पण द्यावी. चर्चेत त्यानिमित्तानं एक नवा मुद्दा येईल आणि या चर्चेला आणखी पुढे नेण्यासाठी ते उपयोगी ठरेल. तुमच्या लेखी असं कुठं किती घडलं असेल घडून, आणि जेवढी मोठी यादी काँग्रेसच्या लोकांची आहे, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायचं नाही म्हणणारी, त्याच्या तुलनेत असे किती जण आहेत? नाही, आता माझ्याकडे जी माहिती येते 5 ते 6 लोकांनी, आता अगदी मीडियावरती मी पाहिलं नाही, याच्यामध्ये आसनसोल मतदारसंघ असेल तुमचा, त्या ठिकाणावरून तुम्ही बीजेपीची ज्यांना एखादं दुसरं नाव सांगा. एखादं दुसरं नाव सांगितलं तर फार बरं होईल. म्हणजे हो सर, सांगतो. आपण जे बोलतो भोजपुरी स्टार नाही बेगडी सर, बेगडी मी काँग्रेस पक्षामध्ये बेगडी बोलत नाही, मी बीजेपी मध्ये नाहीये ना. तर भोजपुरी स्टार आहेत तुमचे, त्यांनी आसनसोल मतदारसंघामधनं तुमच्याकडनं निवडणूक लढायला नकार दिलेला आहे. अगदी अलीकडच्या कालखंडामधली ती घटना आहे, तुम्ही पाहू शकता. आसनसोल मधनं पवन सिंग यांनी तुमचे कॅन्डिडेट म्हणून यायला, असे अनेक आहेत. मुद्दा काय की प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो, पण भांडवल करायचं. आज तुमच्याकडे आज लोकांच्या समोर जायला मुद्दे राहिलेले नाहीयेत, म्हणून खोटारड्या जाहिराती करणं आणि फसवणूक करणं लोकांची, हे चाललेलं आहे. 400 पारचा नारा देत आहे. पण याच्यातला एक मुद्दा गाडीजी, आपल्या या मुद्द्यांच्या आधारे चर्चेला पुढे नेऊच, पण जो मुद्दा आत्ता रोहन गुप्तांच्यामुळे जन्माला आला, तो केवळ आणि केवळ रोहन गुप्तांपुरता नाहीये. तुमचे बरेच सिनियर लोक, ज्येष्ठ काँग्रेसी यंदा निवडणूक नको रे बाबा म्हणतायत. तुम्हाला काही संकेत मिळतायत का याच्यातून? याच्यामधनं असं काही नाहीये. रोहन गुप्तांची कदाचित वैयक्तिक अडचण असेल, पण मला इतकंच सांगायचंय की काँग्रेस अत्यंत मजबूत आहे, भक्कमपणे लढतीये. माझ्यासारख्या नव्या मुलांना इथं संधी भेटतीये आणि ही निवडणूक जनतेनं ठरवलेलं आहे, ती काँग्रेसच्या पाठीमागं आहे. आणि अनेक कोल समोर येत आहेत तशा प्रकारचे. त्यामुळे आपण म्हणताय त्या प्रकारे कातेसर असं काही नाहीये. महाराष्ट्रामधली जनता आणि देशातली जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये यावेळेस मतदान करेल. ठीक आहे, म्हणून याच्यावरचं उत्तर गणेशजी देतील. आपल्याला प्रत्येकाला वेळ मर्यादेत पुढे चर्चेला न्यायचं आहे. गणेशजी, नक्की जनतेत विचार काय सुरू आहे? स्वतःकडे नेतोय याचाच अर्थ असा की बीजेपी घाबरलेली आहे. विचार काय सुरू आहे? विश्वास नाही ऐकून घ्या. नाही गाडीजी, माझं म्हणणं असं आहे की जनता म्हणजे जनतेचा विचार काय आहे हे मी कुठल्याही राजकीय पक्षाने पहिल्यांदा विचारात घ्यायला पाहिजे. 2014ची निवडणूक, 2019ची निवडणूक आपण जर लक्षात घेतली तर तुम्हाला काय वाटतं, जनता कोणाच्या बरोबर आहे? म्हणजे 2014च्या नंतर समजा 5 वर्ष ज्या पद्धतीनं या देशामध्ये माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ज्या सरकारने कामं केली, त्याच्यावरती विश्वास ठेवून 2014 पेक्षा अधिक जागा, म्हणजे 303 जागा, म्हणजे स्वतःच्या ताकदीवरती, बलबुत्यावरती देशामध्ये 35 वर्षानंतर सत्ता आणण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने म्हणजे केलं झालं. तेव्हा मला सांगते की जनतेचा कौल कोणाकडे आहे? माझं म्हणणं की, आणि त्याच्या उलट दुर्दैव असं आहे की 2014लाही
आणि 2019लाही तुम्हाला ऐकून घ्या माझं बोलणं ऐकून घ्या. तुम्हाला या म्हणजे जी आपल्या म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये 10% विरोधी पक्षनेत्यांच्या होण्यासाठीची जी काही मर्यादा अट लागते खासदारांची, ती सुद्धा तुम्हाला गाठता आली नाही. तुमचा विरोधी पक्ष नेता पद तुम्हाला सांभाळता आला नाही आणि तुम्ही सांगता की आज हास्यास्पद असं विधान करता की काँग्रेसची स्थिती फार मजबूत आहे, काँग्रेस मजबूत आहे. अहो मला सांगा, फार रसा तळायला जात आहे. निदान असं बोलू नका, निदान अंतर्मुख. एक मिनिट याच्यात हस्तक्षेप करतो, याच्यात 1 मिनिटासाठी पटकन हस्तक्षेप करतो. चर्चेला पुढे नेत असताना बालाजी गाडे, आपल्याला हा थेट मुद्दा आहे. जो आरोप भारतीय जनता पार्टीकडून लावला गेला तो आपल्यापर्यंत पोहोचला असेल. त्यांनी सांगितले की पक्ष म्हणून तुम्ही पूर्णपणे विस्कळीत झालेले आहात, जनतेचं समर्थन नाहीये. नाही, आता याच्यामध्ये सर काते सर अगदी मुद्द्यावरती येतो. ज्या नेत्यांवरती भारतीय जनता पक्षानं भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले काँग्रेस पक्षातल्या, असे नेते आज त्यांच्याकडे नेले राष्ट्रवादी शिवसेनेतले, आणि आमच्याकडचं सगळं भ्रष्टाचार म्हणून आरोप केलेले आता तिकडे जाऊन त्यांनी वॉशिंग मशीन मधनं पवित्र केलेले आहेत. आणि आता तरीही निवडून येऊ शकत नाही म्हटल्यावरती पुन्हा यांनी तोडाफोडीचं राजकारण केलं. जर बीजेपी इतकीच भक्कम आहे तर यांना काँग्रेस फोडून न्यायची गरज काय, ईडी लावून सीबीआय लावून नेण्याची गरजच काय होती. आणि ज्या लोकांना तुम्ही तिकडे नेताय त्यांच्या बळावरती तुमचे उमेदवार तुम्हाला निवडून आणायचे, आणि तरीही तुम्हाला वाटतंय काँग्रेसमधला म्हणजे काँग्रेस विकलांग झाली. अहो तुम्हाला जर काँग्रेस विकलांग वाटत होती तर आमच्या नेत्यांना तुम्ही ईडी लावून सीडी लावून कसं काय नेताय तुम्ही. बालाजी गाड्यांच्या या मुद्द्यावर प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या साठी असेल तो गणेश हाके आपल्यापर्यंत घेऊन येतो. आपल्याला बाहेरून उमेदवार आणायला गरज का पडते? प्रसादजी, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, गाडेजी जे म्हणाले ना की आता म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्याकडून आमच्याकडे लोक येत आहेत, मुळात काँग्रेसनी आतापर्यंतच्या 60-70 वर्षाच्या काळामध्ये विचार नावाचा म्हणजे प्रकारच ठेवला नाही. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आयडिओलॉजी नाही. आमच्याकडे आयडिओलॉजी आहे, आणि आयडिओलॉजी असल्यामुळं, विचार असल्यामुळं, एक देशाच्या राष्ट्राच्या समृद्धीचा विचार असल्यामुळं आता लोकांना कळायला लागले, काँग्रेसवाल्यांना कळायला लागले, आणि इथं आपण तर वेळासारखेच म्हणजे काम करत राहिलो. इथं कुठला थॉट्स नाही, विचार नाही आहे, आयडिओलॉजी नाही इथं. आणि ज्या गतीनं देशाचे पंतप्रधान या देशाचा विकास करतायत, एका विचारांच्या आधारावरती एक राजकारण करतायत, तेव्हा आपल्याला विचारांच्या वरती, नेतृत्वावरती आकर्षित होऊन प्रभावित होऊन ते भारतीय जनता पार्टी प्रवेश करतात. आम्ही कोणालाही घेत नाही. आमच्या विचार स्वीकारणाऱ्या लोकांना आमच्या पक्षामध्ये आम्ही दार उघडी ठेवलेली आहेत, तेव्हा त्यांना आमचा पक्ष विचार स्वीकारलेला आहे, आमचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे, आणि त्यांना नेतृत्व आवडतं म्हणून त्या आमच्या पक्षात यायला लागलेत. आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाही, कोणालाही निमंत्रण देत नाही, कोणाला पक्षात येणं कारण आवश्यकता नाही. इतकी पार्टी मोठी आहे, इतके नेते आमच्याकडे मोठे आहेत. आमचे सगळे नेते. बराच वेळ झाला बालाजी गाडेंचा हात वर झालाय, त्यांच्याकडे प्रतिवादाचे मुद्दे दिसत आहेत. सर एक तर सगळ्यात महत्वाचं, हाके साहेब जे म्हणाले की काँग्रेसला विचार नाही, मला वाटतंय की त्यांना कदाचित RSSनं आणि बीजेपीनं व्यवस्थित प्रशिक्षण दिलेलं नाही. लढणारा पक्ष हा पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्यापासून ते फुले शाह आंबेडकर यांच्यापर्यंत विचारधारेवरती संविधानाचा विचार, या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे. आणि हे म्हणतायत की काँग्रेसला विचार नाही. अहो ज्या बीजेपीनं सगळी देशातले गुंड, मवाली, भ्रष्टाचारी स्वतःच्या पक्षामध्ये आणलेत, आणि तुम्ही म्हणताय तुम्ही वैचारिक पक्ष आहात, तोच तुमचा वैचारिक पक्ष आहे. हा जनसंघाचे तुमचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ज्या वेळेला मुस्लिम लीग सोबत बसलेले होते, तो तुमचा विचार आहे का? भारतीय जनता पक्षाचा एकच विचार आहे. नाही ना, मला तेच म्हणायचंय. म्हणजे तुमच्या पक्षात सगळे भ्रष्टाचारी तुम्ही नेऊन पवित्र केले, तुमच्या पक्षामध्ये सगळे भ्रष्टाचारी नेऊन तुम्ही इतके पवित्र. सर हाके साहेब माझं कंप्लीट होऊ द्या. हाके साहेब इंटरेस्ट करू नका. अहो तुमच्या पक्षामध्ये गेलं का ते पवित्रच होतात. देशातले सगळे मवाली, गुंड, भ्रष्टाचारी तुम्ही तुमच्या पक्षात नेऊन पवित्र केलेले आहेत, कारण तुमचा विचारच आहे. तुम्ही म्हणालात ना बीजेपी कुठल्या विचाराचा आहे, तर बीजेपी हा सत्तेसाठी वाटेल त्या पद्धतीनं माती खाऊन वाटेल ती अनैतिक पद्धतीनं राजकारण करणारा पक्ष म्हणजे तुमचा भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे. काँग्रेसला विचार नाही. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही जर बदनामी करत असाल तर तुमचा पक्ष बदनाम
म्हणजे तुमचा पक्ष वाईट नाही होता, ना. घाणेरडा होता, माझं एक म्हणजे हाके भ्रष्टाचारी साहेब, होता, हे सिद्ध हाके करतात. साहेब, तुम्ही स्वतः माझ्या कबूल एका करताय. प्रश्नाचं नाही, उत्तर ऐकून तुम्ही घ्या. द्या. गाडीजी, माझ्या एका तुम्ही जर प्रश्नाचं असं उत्तर म्हणत तुम्ही द्या असाल, की आता म्हणजे आदर्श तुमच्याकडे घोटाळ्यासाठी काय तुमचे होणार आहे? नेते आदर्श भ्रष्टाचारी घोटाळ्याबद्दल होते, बोला तुम्ही. हे तुम्हाला आता मान्य आदर्श ना? घोटाळ्याचं काय आणि होणार? म्हणजे सिंचन घोटाळ्याचं काँग्रेसनी काय होणार? भ्रष्टाचार केला. सिंचन घोटाळ्याचं तुम्ही काय केलं? भ्रष्टाचारी होते. नॅचरली करप्टेड पार्टी तुम्ही म्हणाला होता, त्या सिंचन घोटाळ्याचं काय झालं? म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल तुम्ही करू शकत नाही. जनतेला हे कळून चुकलेलं आहे. असं म्हणत असाल की ते असे नेते आहेत, तर मग ते तुमच्याकडे होते तोपर्यंत चांगले होते, आमच्याकडे आले की काय झाले? ते गुंड झाले, भ्रष्टाचारी झाले. हे असं कसं मला सांगा? भूमिका ही मलाही कशी तेच तुमची म्हणायचं वेगळ्या तुम्हाला. वेगळ्या मलाही वेगळी ते बदलत अगदी राहते. हाके साहेब मुद्द्यावर गाडीजी, जरा मला हाके असं साहेब वाटतं, मुद्द्यावरती आलात. हाके साहेब तुम्ही मुद्द्यावरती आलाय. तुम्ही बोलत असताना थोडंसं इम्पार्शियली बोलत जावं, पार्शियली बोलू नका. माझं म्हणणं हाके आहे, साहेब तुम्ही जे म्हणताय माझं ऐका अगोदर तुम्ही प्लीज. कशा पद्धतीने बोलायला लागलात ते, आणि लोकांना हाके सर समजतं. मला संरक्षण द्या. मला जी जी बोलायचं जी आहे. किमान मी इथं तरी- मला या चर्चेत हस्तक्षेप याहीसाठी करायचा आहे कारण अशाच प्रकारचे शब्दभंड चालत राहिले तर स्वाभाविकरित्या या चर्चेला मांडण्याच्या मुद्द्यांची कमतरता पडणार नाही आणि जे मुद्दे मांडले जात आहेत ते जनतेपर्यंत पोहोचणार नाही. नवे मुद्दे याच वादात जन्माला येत असतात आणि त्यातला हा मुद्दा उपस्थित झाला की एक माणूस अ पक्षातून ब पक्षात गेला, म्हणजे ज्या पक्षातून तो बाहेर पडला त्या पक्षासाठी तो वाईट होतो, ज्या पक्षात तो गेला त्यांच्यासाठी तो गोड होतो. यावर बालाजी गाडे आपल्यासाठी 1 मिनिट उत्तरादाखल, त्याच्यानंतर गणेश हाके. कृपया प्रत्येकानं आपलं म्हणणं पूर्ण मांडावं आणि दुसऱ्याला बोलू द्यावं. येस सर, माझं म्हणणं एवढंच आहे की गणेश हाके जे आता म्हणाले मी त्यांच्याशी सहमत आहे की जोपर्यंत ते आमच्या पक्षात होते तोपर्यंत बीजेपी वाले त्यांच्या विरोधामध्ये वाटेल त्या पद्धतीने भाष्य करत होते. मलाही तोच मुद्दा म्हणायचा आहे की आता तो भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात आल्यावरती पवित्र कसा झाला? नॅचरली करप्टेड पार्टी तुमच्या महायुतीत आली ती पवित्र कशी झाली? याचं उत्तर भारतीय जनता पक्षानं द्यावं. ज्यांच्या विरोधामध्ये ईडीचे केसेस आहेत, ज्यांच्यावरती धाडी पडल्या, अशा नेत्यांची यादी मी तुम्हाला आता वाचून दाखवतो, माझ्याकडे आहे. ते आता महायुतीमध्ये आहेत. ते कसे पवित्र झाले? त्यांच्या चौकशा कशा थांबल्या? मलाही हाके सर तुमच्याशी मी सहमत आहे की आमच्या पक्षातून विरोधातून तुमच्याकडे गेलेले भ्रष्टाचारी पवित्र कसे? काय रसायन वापरते बीजेपी? अगदी याचं उत्तर लागेल आणि याच्या उत्तराच्या निमित्तानं आपण गणेश हाके आपल्याला संधी देतोय. दरम्यान महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं वॉशिंग मशीन कुठं होतं, कोणाकडे होतं, हे गणेश हाके आपल्याला वेगळं सांगायला नको. 1978ला हे पहिलं वॉशिंग मशीन आलं आणि त्या वॉशिंग मशीनचा राजकीय वॉशिंग मशीनचा ब्रँड हा ब्रँड पुलोद होता. आपल्याला आठवत असेल गणेश हाके? हो येस 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 बरोबर जी. आणि नाही आता बालाजी गाडेंनी मांडलेल्या मुद्द्यांना तुम्हाला उत्तर द्यायचंय. ते तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतायत की एक माणूस इकडून तिकडे गेल्यानंतर स्वच्छ कसा होतो, असा प्रश्न काँग्रेसचा भारतीय जनता पार्टीला आहे. तुम्ही उत्तर द्या त्यांना. मी प्रमाणे उभा राहिलेले आहेत प्रसादजी, जेव्हा या लोकांच्या नाही ऐकून घ्या एक नाही गाडीजी मला बोलू द्या. जेव्हा ते नेते तुमच्या पक्षात होते, जेव्हा आम्ही त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे किंवा त्यांच्यावरती आरोप करत होतो, तेव्हा तुम्ही त्यांची ढाल होऊन उभे राहून त्यांचं समर्थन करत होतात. इतक्या जोरदार अशा पद्धतीचं समर्थन करत होतात. मग त्यांनी आज त्यांचं मत परिवर्तन झालेलं असेल, वैचारिक दृष्ट्या त्यांना असं भारतीय जनता पार्टी ही त्यांना जर आवडली असेल, स्वीकारावं असे वाटत असेल, तर शेवटी काय एखादा माणूस जन्माला आला तर एखाद्या पक्षामध्ये तो जन्माला येत नसतो. तो त्याला त्याच्या उपरती झाली असेल आणि त्याला वाटलं की नाही आपण फार मोठी चूक केली, इतके दिवस काँग्रेसमध्ये होतो आणि आपल्या या चुकीमुळेच आपल्याला हे सगळं या इथल्या व्यवस्थेमुळे आपल्याला भ्रष्टाचारात त्याच्यात गुंतावं लागलं. आता कुठेतरी चांगल्या पक्षात आपण जाऊन चांगलं व्हावं आणि चांगले विचार स्वीकारावेत असं जर एखाद्याला वाटून किंवा काहीतरी पुढे देशासाठी आपल्याला काही करण्याची इच्छा आहे, राष्ट्र उभारणीमध्ये आपलं योगदान देण्याची आपल्याला इच्छा आहे, कारण तो पक्ष करतोय, आपण त्याला काहीतरी त्या पक्षात जावा आणि आपलाही हातभार लावा असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं की हा मतपरिवर्तनाचा भाग आहे आणि हे मनुष्य ठीक आहे. अगदी गणेश हाके ज्या विचार पद्धतीमध्ये, ज्या जीवन पद्धतीमध्ये वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तिथे अशा प्रकारचा वैचारिक बदल शक्य आहे. पण तो वैचारिक बदल हा कशा पद्धतीनं होतो याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा व्हायला हवी. ती कधी ना कधीतरी आपण करू. आज काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीयेत या शीर्षकांतर्गत चर्चा आहे. मला त्यानिमित्तानं बालाजी गाडे यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. गाडे साहेब, जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीत लढू इच्छित नाहीत, जिथे जिथे दिलेली उमेदवारी परत करतायत, त्या सगळ्या जागांवर काँग्रेस लढणार आहे का काँग्रेस तिथे लढणं पण सोडून देणार आहे?
हा, याचं उत्तर देतो. त्याच्या अगोदर माझा उरलेल्या पूर्वीच्या प्रश्नाचं पूर्ण करतो की जे तुम्ही आणि गणेश हाके सरांनी उत्तर दिलं त्यामध्ये वाल्याच्या वाल्मिकीचं तुम्ही जे मला आधार देताय, तर हाके सर ज्यांच्या विरोधामध्ये बोलत होते ते तुमच्या इथे येऊन पवित्र कसे? तुम्हाला उत्तर देताना पुरते गोंधळलेले आहात. आणि उरला प्रश्न काँग्रेसचा. काँग्रेस देशातल्या इंडिया आघाडीतून वाट्याला येणाऱ्या जेवढ्या जागा आहेत सर्व सर इंटरप्ट करू नका. तर त्या सर्व जागा काँग्रेस लढणार आहे. आमचे कितीही ज्यांना बीजेपीनं आयुष्यभर भ्रष्टाचारी म्हणून हिणवलं ते सगळे नेते सोबत घेतल्यावरती सुद्धा काँग्रेस लढणार आणि आम्ही भक्कमपणे लढू. आणि 2024ला येणाऱ्या कालखंडामध्ये जनता आमच्या बाजूने उभी आहे हे मतपेटीतून दिसेल. जी बालाजी गाडे, या तुमच्या एका आशावादाच्या निमित्तानं मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ही परिस्थिती, जे आक्षेप तुम्ही आज भारतीय जनता पार्टीवर लावताय तीच परिस्थिती कालच्या घडीला काँग्रेसच्या बाबतही होती. काँग्रेसही यापूर्वी इतर अनेक नेत्यांना स्वतःमध्ये सामावून घेताना दिसलेली आहे. ज्या ज्या माणसांनी काँग्रेसला सर्वाधिक नुकसान केलं त्या माणसांना ती सोबत घेताना दिसलेली आहे आणि त्यांना शरण गेलेली दिसलेली आहे. हवं असेल तर ती एक यादीही आपल्याला देऊ शकतो मी, पण आत्ता केवळ वानगी दाखल एक उदाहरण विलासरावांचं देतो. विलासराव काँग्रेस सोडून मातोश्रीवर गेले उमेदवारी मागायला. त्याच विलासरावांना ते जेव्हा बलवान झाले त्यावेळेला तुम्हाला मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं. नाही, विलासराव हे काँग्रेस पक्ष आणि या देशातल्या संविधानाचा विचार मांडणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. आता भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ उतरलात, पण हरकत नाही. तुम्हाला एवढंच सांगतोय की विचार नसलेला पक्ष भाजप. मुद्दा एक तपशिलातला मुद्दा मांडलेला आहे. गणेश हाकेंच्याकडे उत्तर निश्चित असेल. तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांना पुनरुक्ती टाळण्याच्यासाठी नवा मुद्दा चर्चेत आणला होता. पण ठीक आहे, माझ्या याच चर्चेच्या अनुषंगाने तुम्ही जो दावा केलेला आहे की काहीही झालं तरी काँग्रेस म्हणे लढणारच आहे, आपण भारतीय जनता पार्टीला विचारूयात. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत गणेश हाके आहेत. गणेशजी, काँग्रेस लढणार आहे, भारतीय जनता पार्टीची तयारी किती? सर, एक स्पेसिफिक प्रश्न आहे हाके सरांना माझा. ठीक आहे, एक मिनिट आपल्याला. बालाजीराव आपण आपलं 1 मिनिटात उत्तर किंवा प्रश्न आटोपा. आपल्याला संधी द्यायची गणेश हाकेंना. 30 सेकंद घेतो, 1 मिनिट पण नाही. स्पेसिफिक प्रश्न आहे, आदर्श घोटाळा आणि सिंचन घोटाळा याचा आता काय होणार? आणि ठीक आहे, माणसाचं मतपरिवर्तन होतं, पण तुम्ही केलेल्या आरोपांचं भ्रष्टाचाराचं काय होणार याचं स्पेसिफिक उत्तर हाके सरांनी मला द्यावं. बीजेपी स्टाईल मध्ये नाही, स्पेसिफिक उत्तर द्यावं. गणेशजी, आपल्या उत्तराची वेळ सुरू होतीये. बघा, काळ सगळ्यात श्रेष्ठ आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टीचं उत्तर काळ देईल. मला असं वाटतं की आज या गोष्टीचं उत्तर आपण इथं जे सत्य जे काही खरं असेल त्याचा म्हणजे काळ ठरवेल. एक आणि ऐकून घ्या, नाही तुम्ही सुद्धा नाही तुम्ही आज हे म्हणजे ठरवू शकता किंवा सिद्ध करू शकता का, किंवा एखादी गोष्ट हे असं झालेलंच आहे असं म्हणू शकता का? तुम्हाला ज्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, ज्याच्यावरती सगळ्या गोष्टीच्या कार्यवाही सुरू आहेत, त्याच्याबद्दल मला वाटतं तुम्ही आम्ही आज या चर्चेत बोलणं उचित नाहीये किंवा त्यांना त्यांच्यावरती तशा तुमच्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळा होता. मला वाटतं अभ्यास केला पाहिजे. श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचं वर्णन होतं सर, श्वेतपत्रिकेमध्ये. त्याचं काय झालं पुढे? आहे हे बघ, अहो मला सांगा. आणि मी काय, आम्ही आज त्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा होणार नाहीत पुढं असं आहे असं मी कुठं आज म्हणतोय? मला सांगा की जोपर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मला सांगतं की तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून ते अगदी म्हणजे निर्दोषच आहे. आणि मग अशा वेळेला तुम्ही म्हणजे त्या पद्धतीचे आरोप करून तुम्ही त्यांना, आज मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की तुमच्याकडे तुम्ही आरोप करतोय, तुम्हाला तुम्ही चिंतन करा की आम्ही तुम्हाला म्हणतोय का चाललेले आमच्या पक्षातून गेलं त्यांना वाईट आम्ही भारतीय जनता पक्षाला बोलले ते कसे पवित्र होत पक्ष सोडून तुमचे लोक. मला सांगा भाजपमध्ये काय येत आहे? नाही ऐकू द्या ना, अनेक लोक. मला सांगा तुमच्याकडे ईडी आणि सीबीआय आहे ना, म्हणून तुमच्याकडे ईडी आणि सीबीआय आहे. एखादं असं उदाहरण ना सर, ईडी आणि सीबीआयच्या धमक्यांमुळे येत आहेत. भारतीय जनता पार्टीचे लोक अनेक वर्षापासून पक्षामध्ये काम करतायत. त्यांनी पार्टी सोडून तुमच्या काँग्रेस पक्षामध्ये आलेले हे उदाहरण दाखवा. तुम्ही तुमचे असंख्य लोक काँग्रेस पक्षाचे लोक काँग्रेस पक्ष सोडून काय येत आहेत, भारतीय जनता पार्टीमध्येच काय येत आहेत ते मला सांगा. याचा तुम्ही स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर द्या. जी बालाजी गाडे उत्तर देतील. उत्तर देतोय ते यासाठी तुमच्याकडे येत आहेत कारण बीजेपीकडे 2 महत्वाच्या ताकदी आहेत. त्याच्यामध्ये ईडी आणि सीबीआय आहे
आणि त्या दोघांचा वापर धमकी देण्यासाठी तुम्ही करता हाकेस सर. म्हणून काँग्रेसमधले, राष्ट्रवादीतले, शिवसेनेतले लोक तुमच्याकडे येत आहेत. बाकी तुमच्याकडं म्हणावं असं काही नाहीये. उरला प्रश्न भाजपचा कार्यकर्ता का येत नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर भाजपनं इतका अन्याय केलाय की ज्यांच्या विरोधात आयुष्यभर जिंदाबाद मुर्दाबादचे नारे दिले त्यांचाच प्रचार करण्याची नामुष्की बीजेपीच्या कार्यकर्त्यावर आली आहे. काथे सर, या देशात सर्वाधिक वाईट जर अवस्था कोण्या कार्यकर्त्याची असेल तर ती बीजेपीच्या कार्यकर्त्याची आहे. कारण त्यानं आयुष्य ज्याच्या विरोधात घालवलं तोच आता 2024ला त्यांचा प्रचार करणार आहे. उदाहरण यातला एक मुद्दा घेतो आणि कार्यकर्त्यांच्या संदर्भातली भूमिका गणेश हाके मांडतीलच, पण त्याचबरोबर बालाजी गाडे आपल्यालाही लक्षात आणून देतो की प्राप्त स्थितीमध्ये तुमच्यासाठी ईडी सीबीआय हा मुद्दा जर समजा भारतीय जनता पार्टीच्या खात्यात जोडायचा असेल तर याच सीबीआयला तुमच्या काळातही कशा गैरप्रकारे वापरलं गेलं, वागवलं गेलं याची नोंद सर्वोच्च न्यायालयाच्या कमेंटमध्ये आलेली आहे. आपल्याला आठवत असेल ते सगळं बालाजी गाडे? काय म्हणालात सर परत एकदा? मी म्हणालो सीबीआयचा वापर काँग्रेसनी कसा केला हे वेगळं सांगायची गरज नाही. सीबीआयला केज्ड पॅरेट म्हणजे पिंजऱ्यातला पोपट असं काँग्रेसच्याच काळात म्हटलं गेलं. सरकार बरखास्त करण्यापर्यंत अत्यंत अशा पद्धतीचा म्हणजे अत्यंत घाणेरड्या प्रकारचे सुद्धा म्हणजे जे कारस्थानं जे काँग्रेसने यापूर्वी केली आहेत, मला असं वाटतं त्याचा इतिहास इतका काळाकुट्ट आहे. कारण म्हणजे तो सांगायला तुम्हाला वेळ नाही. चॅनलवरती आपण फार वेगळ्या विषयावरती चर्चा करतोय. तर विरोधी पक्षाची सरकार सत्तेच्या माजोरीपणामुळं, सत्तेच्या जोरावरती यांनी बरखास्त केली काही कारण नसताना अनेकदा. एक नव्हे 25-30 सरकार यांनी बरखास्त केलेली आहे. हे मला सांगा, हे कशाच्या आधारावरती तुम्ही त्यावेळेला करत होतात? सत्तेचा माज होता म्हणून करत होतात? सत्य जे लोकांनी निवडून दिलेली सरकार फक्त ती तुमच्या विरोधात होती. मग काँग्रेस चुकीचं करत होती म्हणून तर तुम्हाला निवडून दिले ना लोकांनी, बरोबर आहे ना? आता तर मग तुम्ही काय करताय? 10 वर्ष झालं तुम्ही, आपण वर्तमानावरती काय करताय तुम्ही? आता वर्तमानामध्ये तुम्ही काय करताय? जनते नाही आज काँग्रेसचा सीबीआय नाही सरकारी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सोडलं नाही की? तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सोडलं नाही, त्यांच्यावर अन्याय होतो आणि जनतेवरही तुमचा विश्वास नाही आणि म्हणून जनता तुम्हाला तुमची तुम्ही ठरवू नका, जनता ठरवेल. तुमचा विश्वास कोणावरतीच नाहीये, जनतेने बरोबर तुम्हाला तुमची जागा दाखवलेली आहे. जनता ठरवेल. आता मुद्दा हा आहे की भारतीय जनता पक्षात तुम्हाला कुठे ठेवायचं ते, म्हणून तर तुमची याची धैर्य. कारण हाके सर, मला तुमच्या सुद्धा वाईट वाटतं हाके सर की इतके वर्ष झालं तुम्ही भाजपचं काम करताय आणि तुमच्यावरती सुद्धा पक्ष तुमचा अन्याय करतोय. प्रामाणिक कार्यकर्त्याची वाईट दिवस आले. उदाहरणार्थ तुमच्यासारख्या काही मिळावं नंदुरबारपासून सांगतो. अरे नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी विचारांशी लढतो, विचारांसाठी जगतो. मला काही मिळावं, सत्ता मिळावी, आमदारकी मिळावी, खासदारकी याच्यासाठी जगत नाहीये. नाहीतर कधीच तुम्हाला विरोधी पक्षात काम केले जर असतो तर आम्ही त्याच वेळेला वेगवेगळ्या पक्षात पळून गेलो असतो. आम्ही विचारांच्या मानणारे लोक आहोत आम्ही, आणि म्हणून मिळवण्यासाठी काही इथं पक्षात आलेलो नाही. एक मुद्दा गणेशजी थांबा थोडंसं, वेळेच्या मर्यादेत चर्चा ही आटोपती घेणं गरजेचं असतं. बालाजी गाडेंसाठी एक प्रश्न ठेवतो पटकन, चर्चेला आटोपता घेत असताना बालाजी गाडेंना संधी देतो. बालाजी गाडे, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्याकडे गणेश हाकेंच्या दाव्याच्या नुसार विचारांवर काम करणारी माणसं आहेत, सत्तेला अपेक्षितही न ठेवता काम करणारी माणसं आहेत, तसं आज काँग्रेसकडे कोणी उरलंय का? सर, हाके सरांकडे आणि कार्यकर्त्यांकडे तसं उत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण नंदुरबार पासून ते इकडे कोल्हापूर पर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत वाईट अवस्था आहे. नंदुरबारला ज्या गावितांच्या विरोधामध्ये बीजेपीचा कार्यकर्ता लढला त्यांचाच प्रचार आता भाजपच्या कार्यकर्त्याला करावा लागणार आहे. नांदेडमध्ये ज्या अशोकरावांच्या विरोधात बीजेपीचा कार्यकर्ता आयुष्यभर होता त्याला आता अशोकराव चव्हाणांचा जिंदाबाद म्हणून प्रचार करावा लागणार आहे. असं मी नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत जिल्हा निहाय मी तुम्हाला सांगू शकतो. गाडे साहेब, आपण आपलं बोला ना. भारतीय जनता पार्टीच्या बद्दल आपण बरंच बोललात. काँग्रेसमध्ये किती जण असे आहेत की जे कसल्याही प्रकारे सत्तेची अपेक्षा न बाळगता काँग्रेसच्या भल्यासाठी काम करायला तयार आहेत? माझ्यासारखे माझ्या पक्षामध्ये कसल्याही पदाची आणि सत्तेची अपेक्षा न करता काम करणारे हजारो लाखो कार्यकर्ते या देशामध्ये आहेत. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवरती विश्वास ठेवणारा या देशामध्ये प्रचंड मोठा मतदार आहे आणि त्यामुळं आमच्या पक्ष संघटनेची काळजी बीजेपीनं करू नये.
कारण त्यांची पक्ष संघटनेच्या उरावरती अर्धी काँग्रेस राष्ट्रवादी आहे. नाही, प्रचंड आहे तो अदृश्य स्वरूपात आहे का सर? ते 24 ला दिसेल तुम्हाला निवडणुकांमध्ये. तुम्हाला ते दिसत होता म्हणून तर तुम्ही आमचे नेते फोडून नेले. तुम्हाला तो दिसत होता म्हणून तर तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी सेना फोडावी लागली ना. तो जनाधार दिसत होता तुम्हाला म्हणून. गेली 10 वर्ष टाळो फोडून रडताय तुम्ही असाच. नाही, गेली 10 वर्ष तुम्ही रडताय अशाच पद्धतीनं. आता मोदीजींची लाट ओसरली. आता मोदी आता बघा यावेळेला काय होईल, आता 2019ला काय होईल हे तुम्ही सांगत आलात ना. मिळून. आणि ठीक आहे, गणेश हाके आणि बालाजी गाडे दोघांच्याही या शब्दबाणांमध्ये हस्तक्षेप. त्याच महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.